गणित भाग 2 इयत्ता 10वी घटक क्रमांक 3 वर्तुळ मूलभूत संकल्पना। नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या या भागामध्ये आपण गणित भाग 2 घटक क्रमांक 3 वर्तुळ या घटकासाठी 12 गुण आहेत। या घटकामध्ये खालील मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रो, माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर आजच राजेंद्र जाधव नावाचा चॅनल यूट्यूबला सर्च करा आणि 150 पेक्षा जास्त इयत्ता 10वी साठी व्हिडिओची निर्मिती केलेली आहे, त्याचा लाभ घ्या। माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला जर जॉइन व्हायचं असेल तर त्याचा नंबर आहे 98 50 16 93 89 आहे। याला मेसेज करा, तुमच्या काही समस्या असतील माझ्यापर्यंत पाठवा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा आणि चांगल्या गुणानं पास व्हा। तर आता ह्या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत, एकूण 8 मुद्दे आहेत। चला शिकूया। या भागामध्ये या घटकात वर्तुळामध्ये पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत 1 2 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे। एका बिंदूतून किती जातात, 2 बिंदूतून किती वर्तुळ जातात आणि 3 बिंदूतून किती वर्तुळ जातात याविषयी माहिती घेणार आहोत। दुसरा मुद्दा आहे वृत्तछेदिका व स्पर्शिका यांच्या व्याख्या आणि वृत्तछेदिका व स्पर्शिका म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे स्पर्शवर्तुळे, एकमेकांना स्पर्श करणारी वर्तुळ आहेत। मागील इयत्तेमध्ये हा भाग शिकलेलो आहोत, त्याचा पुढील भाग या ठिकाणी शिकणार आहोत। त्यानंतर वर्तुळ कंस, चौथा मुद्दा आहे तो वर्तुळ कंस आहे। त्यानंतर 5 नंबर अंतर्लिखित कोन आणि आंतरखंडित कंस। आंतरलिखित कोन व आंतरखंडित कंस म्हणजे काय याविषयी सविस्तर आपण पाहणार आहोत। पुढील प्रमेय आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय। चक्रीय चौकोन आणि त्या चौकोनाचे प्रमेय आपण अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय। याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत, परंतु हा भाग यावर्षी कोरोनामुळे आपल्याला अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जीवांच्या छेदनांचे गुणधर्म हा सुद्धा भाग अभ्यासक्रमातून या वर्षापुरता सन 2020-21 साठी हे 2 मुद्दे या घटकातील वगळण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर यावर आधारित उदाहरणंसुद्धा या प्रकरणातील वगळलेले आहेत। त्यामुळे एकूण हे 6 सुरुवातीचे मुद्दे आहेत, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। या प्रकरणाला 12 गुण आहेत, म्हणजेच आपल्या प्रश्नपत्रिकेत या प्रकरणावर आधारित 12 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। चला तर सुरुवात करूया। वर्तुळ म्हणजे काय जरा आठवूया। यामध्ये वर्तुळाशी संबंधित मूलभूत संकल्पना आहेत, यांचा आपण अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळ म्हणजे काय तर वर्तुळ म्हणजे काय, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला आपण काय म्हणतो, वर्तुळ म्हणतो। हा ओ हा केंद्रबिंदू आहे, त्यातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला वर्तुळ म्हणतो आणि तो स्थिर बिंदू आहे त्याला आपण काय म्हणतो, केंद्र म्हणतो। या ठिकाणी केंद्र काय आहे, केंद्र ओ आहे। त्याचबरोबर याच्याशी संबंधित ज्या संज्ञा येतात यामध्ये त्रिज्या, तर त्रिज्या म्हणजे काय तर वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या कडेपर्यंत काढलेला रेषाखंड म्हणजे ते त्रिज्या काय आलेली आहे पहा। या ठिकाणी त्रिज्या ओपी ही त्रिज्या आहे आणि ती किती आहे, या ठिकाणी 5 सेंटीमीटर दाखवलेली आहे। ओपी ही त्रिज्या आहे। दुसरं व्यास, आता व्यास कुणाला म्हणायचं, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेस आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो। या ठिकाणी व्यास काय आहे पहा, व्यास हा AB हा AC हा व्यास आहे
ए पासून सी पर्यंत हा व्यास आहे. आता व्यास म्हणजेच काय, वर्तुळाची सर्वात मोठी जिवा म्हणजे व्यास. व्यास वर्तुळाची सर्वात मोठी जिवा, सर्वात मोठी जिवा म्हणजेच व्यास आहे. व्यास वर्तुळाची सर्वात मोठी जिवा असते. आता जिवा म्हणजे काय, तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो, जिवा म्हणतो. त्यामुळे या ठिकाणी जिवा ए बी आहे, जिवा ए बी आहे. आता त्यानंतर व्यासाचाच एक गुणधर्म आहे. व्यास हा काय असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो. समजा हा त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे, ते व्यास किती झाला, 5 अधिक 5. कारण OA आणि OC ह्या सुद्धा त्रिज्या आहेत, म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. हे सुद्धा लक्षात ठेवा, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो. हे आपण भाग मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे व्यास हा D अक्षराने दाखवतो आणि त्रिज्या R अक्षराने दाखवतो, त्याच्या दुप्पट हा व्यास असतो. त्याचबरोबर या वर्तुळामध्ये अंतर्गत भागात काही बिंदू असतात. आता हा O आहे, समजा इकडं S घेतला, इथं R घेतला, तर हे बिंदू काय आहेत, वर्तुळाच्या अंतर्भागात आहेत. आता ABP हे वर्तुळावर असणारे बिंदू आहेत आणि काय X समजा Y हे Z असे जर बिंदू घेतले तर हे वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू आहेत. हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर वर्तुळाच्या संदर्भात जर विचार करायचा म्हटलं तर आपण वर्तुळ पाहिलेले आहेत की एकरूप वर्तुळे म्हणजे ज्या वर्तुळांची त्रिज्या समान आहे त्या वर्तुळाला काय आपण म्हणतो, एकरूप वर्तुळे म्हणतो. एकरूप वर्तुळे असं म्हणतो. त्यांच्या त्रिज्या काय असतात, समान असतात, त्रिज्या समान. त्यांना आपण एकरूप वर्तुळे असं म्हणतो. त्यानंतर वर्तुळा संदर्भात पुढील वर्तुळाचा प्रकार पाहिलेला आहे, समकेंद्री वर्तुळे. म्हणजे त्याचा केंद्र एकच असतो, एकाच केंद्रातून ही काढलेली वर्तुळ आहेत, त्यालाच समकेंद्री वर्तुळे म्हणतात. काय म्हणतात, समकेंद्री वर्तुळे. आणि पुढं तिसरा प्रकार आहे छेदणारी वर्तुळे. हे एक वर्तुळ आहे आणि हे दुसरं एक वर्तुळ, ही एकमेकांना छेदलेले आहेत, याला आपण छेदणारी वर्तुळे, छेदणारी वर्तुळे असं म्हणतात. ही एकमेकाला छेदलेले आहेत. एवढे वर्तुळाशी संबंधित बेसिक कन्सेप्ट आहेत. त्याचबरोबर याच्या पुढं 9वी मध्ये जे आपण गुणधर्म जीवांच्या संदर्भात अभ्यासलेले आहेत ते आपण पुढं पाहणार आहोत. प्राथमिक ही मूलभूत संकल्पना आहेत, म्हणजे केंद्र कुठला, त्रिज्या कोणती, जीवा काय, व्यास काय, अंतर्भागातील बिंदू, बाह्य भागातील बिंदू, या संकल्पना या पाठाचा अभ्यास करताना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जरा आठवूया, इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले आपण गुणधर्म आहेत. वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब हा जिवेला दुभागतो. या ठिकाणी रेख OM लंब, रेख OM लंब जिवा AB ला लंब आहे, जिवा AB ला लंब आहे. आता वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेल्या लंबाने जिवा दुभागते, म्हणजेच या ठिकाणी रेख AB आणि MB हे काय होतात, एकरूप होतात. म्हणून रेख AM, AB नव्हे, AM एकरूप रेख MB किंवा BM. म्हणजे वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेल्या लंबाने जिवा दुभागली जाते. याचा सुद्धा या पाठामध्ये आपल्याला पूर्वज्ञानाचा इयत्ता 9वी मध्ये शिकलेल्या गुणधर्माचा उपयोग होणार आहे. पुढील दुसरा एक गुणधर्म आपण अभ्यासला होता, वर्तुळाचा केंद्र व जिवेचा मध्यबिंदू. वर्तुळाचा केंद्र O आहे
आणि जीवेचा मध्यबिंदू या ठिकाणी यम आहे, यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला काय असतो? लंब असतो. म्हणजे या ठिकाणी हा केंद्र आणि मध्यबिंदू जोडलेला आहे, तेव्हा पी एम आणि एम क्यू हे काय झालेलं आहे? समान झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी रेख वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड रेख ओ एम लंब जीवा पी क्यूला काय होतो? लंब होतो. हे सुद्धा प्रमेय आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे, सिद्ध करून सुद्धा पाहिलेला आहे. या सुद्धा गुणधर्माचा उपयोग पुढील उदाहरणं अभ्यासताना आपल्याला होणार आहे. तिसरा एक गुणधर्म आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेला आहे. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतात. समदूर असतात म्हणजेच समान अंतरावर असतात. आता या ठिकाणी एकाच वर्तुळाच्या जीवा एकरूप आहेत. या ठिकाणी जीवा काय आहे? ए बी आणि सी डी. जीवा ए बी एकरूप, जीवा सी डी हे आपल्याला दिलेलं आहे. ह्या दोन जीवा एकरूप आहेत. जर जीवा एकरूप असतील तर त्या वर्तुळ केंद्रापासून काय असतात? समान अंतरावर असतात. याचाच अर्थ या ठिकाणी रेख ओ एम आणि रेख ओ एन ची लांबी काय असणार आहे? समान असणार आहे. म्हणून रेख ओ एम एकरूप रेख ओ एन आहे, कारण हे दोन रेषाखंड समान लांबीचे होणार, कारण ह्या दोन जीवा काय आहेत? समदूर अंतरावर आहेत. हा एक गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून, म्हणजे त्याचा व्यत्यास आहे, वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर आहेत, म्हणजेच ह्या समान अंतरावर आहेत. रेख ओ एन बरोबर रेख ओ एम ह्या समान अंतरावर आहेत. तर इथं काय साध्य करायचं आहे की त्या जीवा काय असतात? जीवा एकरूप असतात. मग यामध्ये जीवा पी क्यू आहे आणि जीवा आर एस आहे. म्हणजेच जीवा, म्हणून जीवा पी क्यू एकरूप जीवा काय आहे? आर एस. ह्या दोन जीवा एकरूप आहेत. या प्रकारचे आपण हे 4 गुणधर्म इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले आहेत आणि त्याचा उपयोग या वर्तुळ प्रकरणातील प्रमेय असतील उदाहरणं सोडवण्यासाठी याचा निश्चित प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे जरा हे आपण गुणधर्म आठवलेले आहेत. एका 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे. कृती क्रमांक 1, एका बिंदूतून जाणारी वर्तुळे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी एक बिंदू घेतो, हा ए बिंदू घेतलेला आहे आणि ए बिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतात ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम वर्तुळ काढताना पेन्सिलचं टोक आहे ते ए बिंदूवर ठेवा आणि त्या ए बिंदूतून जाणारं या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढलेला आहे. दुसरं एक वर्तुळ काढता येईल. ए बिंदूतून जाणार या ठिकाणी दुसरं एक वर्तुळ झालेलं आहे. त्यानंतर परत कंपासचं टोक हे त्या ए बिंदूवर आलं पाहिजे. कंपासचं टोक ए बिंदूवर ठेवा आणि ए बिंदूतून जाणार आपण असं एक वर्तुळ काढता येईल. म्हणजेच अशा प्रकारे ए बिंदूतून जाणारे आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो. असंख्य वर्तुळे काढता येतात. ए बिंदूतून जाणारे काय असतात? असंख्य वर्तुळ असतात. हे कृतीतून आपण अभ्यासलेलं आहे. कृती क्रमांक 2 यामध्ये आपण 2 बिंदूतून जाणारी वर्तुळे हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. आता एका बिंदूतून
असंख्य वर्तुळे जातात हे पाठीमागील भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता या कृतीमध्ये दोन बिंदू घेणार आहोत. समजा ए आणि या ठिकाणी बी बिंदू घेतलेला आहे. हे दोन बिंदू पट्टीने जोडा. या ठिकाणी हे पट्टीने जोडलेले आहेत. हा एक ए बी रेषाखंड तयार झाला. काय झाला? ए बी हा रेषाखंड आहे आणि ए बीचा काय करा आपण लंब दुभाजक काढा. ए बीचा लंब दुभाजक काढण्यासाठी ए बी मध्ये निम्म्यापेक्षा जास्त मापली. रेषाखंडाच्या वरच्या बाजूला एक कंस, खालच्या दिशेला एक कंस. त्याचबरोबर कंपासचं टोक ए या बिंदूवर ठेवा आणि त्याला छेदणारे कंस मारा. हे एकमेकाला छेदणारे कंस तयार झालेले आहेत ते जोडा. काय करा? ते एकमेकाला छेदणारे कंस आहेत ते आपण काय करायचे आहेत? जोडायचे आहेत. म्हणजे हा लंब दुभाजक तयार झालेला आहे. लंब दुभाजक म्हणजे ह्या रेषाखंडाला या ठिकाणी हा लंब असणार आहे. दुभाजक म्हणजे याचे काय झालेले आहेत? दोन समान भाग झालेले आहेत. आता ए आणि बी मधून जाणारं पहिलं वर्तुळ आपण काढूया. यामध्ये या केंद्रातून काय करू? एक वर्तुळ काढू. केंद्र एम घेऊन ए आणि बी बिंदूतून जाणारं काय केलेलं आहे? एक वर्तुळ काढलेलं आहे. आता परत लंब दुभाजकावर एक कुठेही बिंदू घ्या. समजा या ठिकाणी एक पी बिंदू घेतला लंब दुभाजकावर आणि त्यातून आपण काय करणार आहे? ए आणि बी बिंदूतून जाणार दुसरं वर्तुळ काढता येईल. ए आणि बी बिंदूतून जाणार असं एक दुसरं वर्तुळ तयार झालं. परत या ठिकाणी समजा एखादा क्यू बिंदू घेतला तर क्यू ए एवढी त्रिज्या घ्या. या ठिकाणी पी ए एवढी त्रिज्या घेतली होती किंवा पी बी त्रिज्या घेतली तरी चालेल. आता क्यू ए किंवा क्यू बी त्रिज्या घेऊन आपण काय करणार आहोत? दुसरं एक वर्तुळ काढणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन बिंदूतून काय होतात? असंख्य वर्तुळ जातात. असं लंबदुभाजक वाढवला तर त्यातून आपल्याला दोन बिंदूतून जाणारी ही असंख्य वर्तुळे काढता येतात. ही कृती आहे, तुम्हीही करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात. पुढील कृती आपण पाहणार आहोत. कृती क्रमांक 3. 3 नैक रेषीय बिंदूतून जाणारी वर्तुळे. या ठिकाणी 3 नैक रेषीय बिंदू घेतो. ए बी आणि समजा सी. नैक रेषे म्हणजे एका रेषेत नसणाऱ्या बिंदूतून किती वर्तुळ काढता येतात? सर्वप्रथम हे 3 बिंदू जोडून एक त्रिकोण तयार करून घ्या. एक त्रिकोण तयार करून घेतो. त्रिकोण तयार केलेला आहे. आता ह्या त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढा. मी आता बाजू ए बीचा लंबदुभाजक काढतो. ए बी मध्ये निम्म्यापेक्षा जास्त माप घेतो. वरच्या दिशेला एक कंस, खालच्या दिशेला एक कंस. बी बिंदूवरून हे कंस मारलेले आहेत. परत ए बिंदूवर कंपाचं टोक ठेवा आणि त्याला छेदणारे असे 2 कंस काढा. आता या ठिकाणी हे 2 कंस एकमेकाला छेदलेले आहेत ते जोडा. हा एक लंबदुभाजक तयार झालेला आहे. अजून एक दुसरा लंबदुभाजक काढा. एसीचा लंबदुभाजक काढूया. ए वर कंपासचं टोक ठेवा आणि एसीच्या एका अंगाला कंस आणि दुसऱ्या अंगाला एक कंस मारा. त्यानंतर सी बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि त्या कंसांना छेदणारे कंस काढा. आता हे 2 कंस एकमेकाला छेदलेले आहेत. तर पट्टीनं आपण एक रेषा काढूया.
ही एक रेषा काढलेली आहे. AC ला ही काय आहे, लंब आहे. आणि ह्या दोन लंबदुभाजक एकमेकाला छेदलेले तिथं O बिंदू नाव द्या आणि OA, OB आणि OC एवढी त्रिज्या घ्या आणि एक वर्तुळ काढा. OA, OB किंवा OC एवढं त्रिज्या घ्या आणि वर्तुळ काढा. तर या ठिकाणी वर्तुळ आपलं तयार झालेलं आहे. म्हणजेच वर्तुळाच्या तीन बिंदूतून तीन नैकरेषीय बिंदूतून या ठिकाणी एक आणि एकच वर्तुळ जातं. काय जातं, एकच वर्तुळ काढता येतं. आणि त्यानंतर पुढील जी कृती होती ती कृती नंबर 4, तीन एकरेषीय बिंदूतून जाणारी वर्तुळे. समजा A हा बिंदू आहे, B हा बिंदू आहे आणि C हा बिंदू आहे. हे जर बिंदू एका रेषेत असतील तर या बिंदूतून एकही वर्तुळ आपल्याला काढता येत नाही. जर नैक रेषीय असतील तर एकच वर्तुळ काढता येतं. अशा पद्धतीने सुरुवातीच्या मुद्द्याची आपण या घटकामध्ये चर्चा केलेली आहे. प्रत्यक्ष कृती करून पहा. धन्यवाद.